आफ्रिकेतील इबोलाच्या वाढत्या प्रसारामुळे जागतिक आरोग्य संघटनेनं जागतिक आरोग्य आणीबाणी जाहीर केली आहे. त्यामुळे जगभरात या विषाणूचा प्रसार रोखण्याकरिता मार्गदर्शक प्रणाली जाहीर करण्यात आली आहे. भारतीयांनाही याबाबत सूचना जारी करण्यात आल्या आहेत. असं असतानाच आता एक चिंताजनक माहिती समोर आली आहे. युगांडामधून भारतात आलेल्या एका 28 वर्षीय तरुणीला रुग्णालयात विलगीकरणात ठेवण्यात आलं आहे. बंगळुरूच्या कॅम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळावर ही तरुणी 23 मे रोजी उतरली. तिला सध्या इंदिरानगर येथील साथरोग रुग्णालयात विलगीकरणात ठेवण्यात आलं आहे. PTIचा हवाला देत टाइम्स ऑफ इंडियानं या संदर्भातील वृत्त दिलंय. याबद्दल अधिकची माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात. नमस्कार, आपण पाहताय लोकसत्ता लाईव्ह. आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार युगांडाहून भारतात परतलेली ती महिला सुरुवातीला एका हॉटेलमध्ये राहिली होती. नंतर तिला अंगदुखीसारखी सौम्य लक्षणं दिसू लागल्यानं तिला सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. अधिकाऱ्यांनी सांगितलं की तिची प्रकृती स्थिर असून तिच्यावर बारकाईनं लक्ष ठेवलं जातंय. आरोग्य विभागाचे प्रधान सचिव ऋत्विक रंजन पांडे यांनी सांगितलं की या महिलेमध्ये तापासारखी कोणतीच लक्षणं नाहीत. मात्र तिला थकवा जाणवत असल्याचं विमानतळ प्राधिकरणाच्या लक्षात येताच तिचे रक्ताचे नमुने गोळा करण्यात आले आहेत. हे नमुने सध्या तपासणीसाठी पुण्यातील राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेत पाठवण्यात आले आहेत. दरम्यान आफ्रिकेच्या काही भागांमध्ये इबोलाचा प्रादुर्भाव वाढलाय. यामुळे जागतिक आरोग्य संघटनेनं 17 मे रोजी डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ कांगो आणि युगांडा येथे सुरू असलेल्या इबोलाच्या प्रादुर्भावाला आंतरराष्ट्रीय चिंतेची सार्वजनिक आरोग्य आणीबाणी म्हणून घोषित केलंय. या सतर्कतेनंतर कर्नाटक आरोग्य विभागानं शुक्रवारी एक सूचना जारी करून इबोलाग्रस्त देशांमधून परतणाऱ्या लोकांना आगमनानंतर 21 दिवस स्वतःच्या आरोग्यावर लक्ष ठेवण्यास आणि देखरेख करण्यास सांगितले. याच पार्श्वभूमीवर भारत सरकारनं इबोला विषाणूबाबत जारी केलेल्या सूचनेनुसार डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ कांगो, युगांडा आणि दक्षिण सुदान येथून येणाऱ्या आणि ताप, अशक्तपणा, डोकेदुखी, स्नायूदुखी, उलट्या, जुलाब, घसा खवखवणे किंवा अस्पष्ट रक्तस्राव यासारखी लक्षणं असलेल्यांनी विमानतळावर आगमन केल्यावर विमानतळ आरोग्य अधिकाऱ्याला कळवणं बंधनकारक आहे. त्याचबरोबर इबोलाची लागण झाल्याचा संशय असलेल्या किंवा लागण झाल्याची खात्री झालेल्या व्यक्तीशी थेट संपर्क आलेल्या प्रवाशांनी आरोग्य अधिकाऱ्याला माहिती द्यावी. या व्यतिरिक्त एखाद्या प्रवाशाला प्रवासाच्या 21 दिवसांच्या आत लक्षणं दिसल्यास त्यांनी स्वतःला विलगीकरणात ठेवावं असंही सांगण्यात आलंय. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार भारत सरकार इबोला परिस्थितीवर बारकाईनं लक्ष ठेवून आहे. भारतात एकही रुग्ण आढळलेला नाही हे देखील स्पष्ट झाले. आफ्रिकेच्या काही भागांमध्ये अलीकडेच झालेल्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय इबोला विषाणू रोगाच्या बदलत्या परिस्थितीवर सध्या बारकाईनं लक्ष ठेवून आहे.